नमस्कार श्रोते हो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रीडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर, जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा. आज आपण ऐकणार आहोत मन में है विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील महत्त्वाचा पाठ BA. हा पाठ केवळ शिक्षणाची महत्त्वता नाही, तर जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाने आयुष्यात कसे यश मिळवता येते याची शिकवण देतो. एका सामान्य कुटुंबातून अधिकारी होण्याचा प्रवास आणि त्यामागचा संघर्ष या कथेतून तुम्हाला थेट प्रेरणा मिळेल. ही कथा ऐका आणि तुमच्या स्वप्नांमध्ये नवचैतन्य भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग ऐकूया. BA. 12वीला एकूण 78%, PCM ग्रुपला 91% असा स्कोअर असताना BAला प्रवेश घेतला होता. प्राध्यापक मला बोलावून वेड्यात काढत असे. असा मूर्खपणा करू नकोस, आयुष्य मातीत का घालवतोस, असे सगळेजण सल्ला देत होते. पण जहाज किनाऱ्यावर असताना सर्वाधिक सुरक्षित असतं. ज्यावेळी ते खवळलेल्या समुद्राच्या उसळत्या लाटांवर आरूढ होतं आणि यशस्वीपणे पहिलं तीर गाठतं, त्यावेळी खवळलेल्या समुद्रात त्या जहाजाला निर्माण करण्याचं उद्दिष्ट सफल होतं. किंबहुना त्या जहाजाची निर्मितीच मुळी त्या बेभरवशाच्या अथांग महासागरात उतरण्यासाठी आहे. किनाऱ्यावर सुरक्षित आहे म्हणून त्याला तिथेच नांगर टाकून सोडवायचं का? माझीही मानसिकता जणू अशीच झाली होती. मलाही शीड बांधून माझ्या आयुष्यरूपी जहाजाला बेभरवशाच्या समुद्रात उतरवायचं होतं. अनिश्चितता आणि सुरक्षितता जिथे स्पष्ट दिसत होती, त्या प्रलयामध्ये मला उडी घ्यायची होती. हो, इंजिनिअरिंग केलं तर पोटापाण्याची सोय होणार होती, उपाशी राहावं लागणार नव्हतं. पण BA केल्यानंतर झालो तर IAS, नाहीतर गावाकडच्या शेतात नांगरणी, कुळपणी आणि भांगलणी करावी लागणार होती. या सगळ्या द्वंद्वाचा विचार करून पक्का निर्णय घेतला होता. त्यामुळे नातेवाईक, प्राध्यापक काय बोलतायत त्या कारणानं माझ्या मनाची चलबिचल होत नव्हती. सुदैवानं यातलं वडिलांना फारसं कळत नव्हतं. पण मुलगा करतोय ते बरोबर यावर त्यांचा ठाम विश्वास होता. मी त्यांना माझा प्लॅन विश्वासात घेऊन पटवून सांगितल्यामुळे त्यांनी खंबीर पाठिंबा दिला. आता शिडाला दिशा देण्याचं काम महत्त्वाचं होतं. जर शिडाला योग्य दिशा दिली नाही तर आयुष्यरूपी जहाज कधीही भरकटू शकतं, हे फक्त ध्यानी ठेवायचं होतं. मिशन गगराणी समोर होतं. त्यांना जमलं तर आपल्याला का नाही जमणार? रवींद्रनाथांच्या ओळी आठवल्या. असशी जेथे आताच तेथे, कर्म हातीचे सोडू नको, नव्या प्रदेशात धुंडुनी काढीन, स्वप्न सुखी या आळसू नको. घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुणी पांगू नको. आता हे कॉलेजपासून हाकेच्या अंतरावर असणारे PIS ट्रेनिंग सेंटर, कॉलेजच्या पलीकडे असणारं शिवाजी विद्यापीठ, हा परिसर, या अभ्यासिका, ही ग्रंथालय, हे शिक्षक, हीच आपली कर्मभूमी आहे. तिला जीवापाड मेहनत करून नांगरायची आहे. त्यातून ज्ञानाचे, यशाचे सोनेरी दाणे यशस्वीपणे पिकवायचे आहेत. खरं तर खेड्यातली मुलं ही रानफुलांसारखी असतात. त्यांना काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खत पाणी मिळालं की ती अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर मोठमोठ्या शहरातील कमळं, गुलाब, मोगरे सगळे फिके पडून जातात. खेड्यातून आलो म्हणून काय झालं? न्यूनगंड सोडायचा व स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा. कोणत्याही क्षेत्रात कमी पडायचं नाही. उतरायचं, लढायचं, जिंकायचं. हरलो तर पुन्हा कंबर कसायची आणि पुन्हा सर्वस्वाची कसोटी लावून लढायचं. आता रडायचं नाही, लढायचं. हे सगळं मनात होतं. पण वय आणि सभोवतालच्या परिस्थितीनं माझ्यासमोर अनपेक्षित असा चित्रविचित्र आणि रंगेबिरंगी महाविद्यालयीन कालखंड उभा केला. राजाराम कॉलेजवर श्रीमंताची मुलं अधिक असायची, त्यामुळे चारचाकी गाड्यांची वर्दळही अधिक. लेक्चरपेक्षा शामच्या चहाच्या गाडीवर गर्दी अधिक असायची.
11वी-12वी वेळी हॉस्टेलच्या वातावरणाचा माझ्यावर विपरीत परिणाम झाला होता. आता मात्र हॉस्टेलमध्ये सावधान राहायचं हा निश्चय करून हॉस्टेलला प्रवेश घेतला. हॉस्टेल म्हटलं की तुकाऱ्या येतातच. वय असं असतं की अपघात होतातच. चांगल्या वाईटाची गती सारखीच असते. काही जण अशा वाममार्गावर चुकतात, काही भरकटतात आणि काही बेरके छुपे रुस्तुम सगळ्या कसोट्यांवर तरुण उतरतात, यशस्वी होतात. पुढे बॉलिवूडचा सुपरस्टार बनलेला माधवन मला रूम पार्टनर अलॉट झाला होता. माधवन इंग्रजीमध्येच बोलायचा, खूप गबाळा व अस्ताव्यस्त राहायचा. त्याच्या सॉक्सचा खूप उग्र वास यायचा. रूममध्ये जायला नको नको व्हायचं. पण मनानं स्वच्छ, आत्मविश्वासपूर्ण, देखण्या माधवनसोबत माझी गट्टी जमली. कॉलेजवरचा इंग्रजीला मुलींचा ग्रुप माधवनच्या मागे असे. तो त्यांच्या गराड्यात अनेकदा दिसायचा. पण माधवन सभ्य विद्यार्थी होता. त्याच्या बोलण्या वागण्यात कधीही कोणाबद्दल नकारार्थी दृष्टिकोन दिसला नाही. मुलींचा तो आदर करायचा. तो त्यांच्याशी बोलायचा, हसायचा, कॅन्टीनमध्ये बसायचा, पण एखाद्या तेजस्वी योग्यासारखा. अनेक जणींना त्याच्या व्यक्तिमत्वाची एकतर्फी प्रेमातून भुरळ पडायची. तो कॉलेजवर वेगवेगळ्या नवनवीन संकल्पांना अंमलात आणायचा. आम्ही दोघे NCC मध्ये होतो. तो NCCच्या यूथ एक्सचेंज प्रोग्राममधून जपानला जाऊन आला. त्याचं वक्तृत्व व वादविवाद कौशल्य वादातीत होतं. तो हॉस्टेलवरच्या मुलांना एकत्र करून इंग्रजीचे उच्चार शिकवायचा. थँक्यू बोलताना कचा अतिसूक्ष्म उच्चार कसा आवश्यक आहे ते स्पष्ट उच्चार करून शिकवायचा. पण आमच्या ताठर झालेल्या खेडवळ जिभा वळायच्याच नाहीत. आम्ही दोघे डबल सीट सायकलवरून मेसला जायचो. कानावर 4 इंग्रजी वाक्य पडावीत हाच उद्देश असायचा. विकास धस नेहमी त्याची टर उडवायचा. अरे माध्या, तुझ्या घरावरून काही इंग्रजांचं विमान गेलं होतं का रे? माधवन अत्यंत संयमी होता. त्यानं कधी विकासला उलट उत्तरं दिली नाहीत. याचा अर्थ विकासला तो घाबरत होता असा नाही. माधवनच्या आयुष्याबद्दलच्या संकल्पनाच वेगळ्या होत्या. त्याची स्वप्न उत्तुंग व वेगळी होती. त्याच्या आचारविचारांमध्ये सुसंगती होती. ध्येयाची जाणीव स्पष्ट होती. त्याच्या शारीरिक व मानसिक क्षमताही प्रचंड होत्या. त्याचे बाहू एवढे मजबूत व बळकट होते की पंजा लढवण्याच्या शर्यतीत आमच्यापैकी एक जणही त्याच्यासमोर काही सेकंदापेक्षा अधिक टिकायचा नाही. कोणत्याही गोष्टीमुळे माधवन चिडायचा नाही, उकसायचा नाही. त्यामुळे तो प्राध्यापकांच्या गळ्यातला ताईत झाला होता. हेमंत आणि माधवननं जस्ट अ मिनिट नावाची स्पर्धा कॉलेजवर सुरू केली. प्रत्येकाने अचानक दिलेल्या विषयावर न थांबता न अडखळता सलग 1 मिनिटं बोलायचं आणि जो ती शृंखला जिंकेल तो विजेता. पुढे तोलमोलके बोलणं TV क्षेत्रापासून सुरुवात करून माधवन हिंदी व दक्षिण सिनेसृष्टीत सुपरस्टार झाला. मला आठवतं, आम्ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो. त्यावेळी बेस्ट राजा रामियन अवॉर्डसाठी मी, माधवन व 5 मुली स्पर्धेत होत्या. खरं तर अवांतर क्षेत्रातल्या सर्टिफिकेटमध्ये आम्ही माधवनच्या पासंगालाही पुरत नव्हतो. पण जपानच्या NCC कॅम्पमुळे अभ्यासात दुर्लक्ष झाल्यानं माधवनला एका विषयात एटीकेटी मिळाली होती. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर बेस्ट राजा रामियनची ट्रॉफी ज्यावेळी मला मिळाली त्यावेळी तो मान माधवनचा आहे याची मला पूर्ण जाणीव झाली होती. सचिन तेंडुलकरला SSC नापास आहे म्हणून त्याचं क्रिकेटचं दैवत्व नाकारण्यासारखे बेस्ट राजा रामियन स्पर्धेचे निकष होते, असं मला आता पाठीमागे वळून पाहताना वाटतं. असा हा 3 इडियट्स मधला अवलिया इडियट आज हॉलिवूडमध्ये नशीब आजमावतोय. मुंबईत पोस्टिंग असताना त्याची अनेकदा भेट व्हायची. त्याचे जमिनीवरचे पाय अजून तसेच घट्ट आहेत, मात्र त्याची उत्तुंग भरारी घेण्याची जिद्द, इच्छाशक्ती आणि त्यासाठी अपार कष्ट करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती अजून तशीच बरकरार आहे. पण मला पामराला या कस्तुरी मृगाची काय किंमत? माधवनच्या हायफाय इंग्रजीला व सॉक्सच्या उग्र वासाला कंटाळून त्याच्या रूममध्ये कर्नल साबळेंच्या मुलाला जागा देऊन मी शेजारच्या रूममध्ये माझ्यासारख्या ग्रामीण मित्रांकडे शिफ्ट झालो. साबळे वात्रट होता.
एकदा त्यानं हॉस्टेलच्या अभ्यासिकेतील खुर्च्यांच्या सळ्या काढून भंगारात विकल्या. त्यातून मिळालेल्या पैशातून सिगारेट फुंकत तो कट्ट्यावर बसला होता. मी संतापलो. माझ्यात 12वीतला मानकर फॅक्टर संचारला व मी साबळेला त्याच्या या कृत्याचा जाब विचारला. दोघांमध्ये तू मेमे झाली व मी साबळेला बडवलं. मॅटर रेक्टरपर्यंत गेलं. सॉकर चालू होतं. रेक्टरने मला वॉर्निंग म्हणून पाहिलं, येलो कार्ड दाखवलं व जर पुन्हा असा प्रकार केलास तर हॉस्टेलमधून हाकलून देईन असा दम दिला. माझ्यातल्या दबंगगिरीचा हा शुभ मुहूर्त होता. कॉलेजवर राजकारणाची खूप हवा असायची. गुंडागिरीमध्ये राजाराम कॉलेजवर जी गँग वर्सेस हॉस्टेल ग्रुप अशी तुल्यबळ लढत असायची. जी गँग हा शहरातला बॉईजचा ग्रुप. हेमंत निंबाळकर त्यांचा नेता. हॉस्टेल म्हणजे गावाकडची मुलं आणि त्यांचा नेता विकास धस. हेमंत म्हणजे अफलातून कॅरेक्टर. गावावरून ओवाळून टाकलेल्या हेम्या अव्वल दर्जाचा हुशार आणि कल्पक होता. आमच्या हॉस्टेलच्या ग्रुपला चारी मुंड्या चित करून तो विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून आला होता. जी गँगचा म्होरक्या असणाऱ्या हेम्याच्या आसपास मुलामुलींचा लवाजमा असायचा. आवेशपूर्ण आणि आशयपूर्ण वक्तृत्व असणारा हेमंत कॉलेजच्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आणि नेतृत्व कौशल्यानं करायचा. मारामाऱ्यांच्या वेळी मात्र तो बेमालूमपणे पसार व्हायचा. त्याचे राजकारणातले डाव इतके भारी असायचे की त्यानं लावलेली काडी खूप दिवसांनी नेमक्या वेळी पेटायची आणि तो त्यामध्ये काट्यानं काटा काढण्यात यशस्वी व्हायचा. ज्यावेळी हेम्याच्या समोर अचानक कोणतं संकट उभं राहायचं त्यावेळी तो प्रसंगावधान राखून माघार घ्यायचा आणि योग्य वेळी वचपे काढायचा. अप्रतिम देखणं अक्षर आणि प्रतिभावान शैली असणारा हेमंत पुढे अव्वल रँकनं IPS झाला आणि ट्रेनिंगच्या दरम्यान कॉलेजमधले आम्ही प्रतिस्पर्धी एकमेकांचे जिगरी दोस्त झालो. मला आठवतंय, ज्यावेळी हैदराबादमध्ये ट्रेनिंगमध्ये मॅरेथॉन धावताना मी दुसरा आलो होतो आणि तिसऱ्या आलेल्या आमच्या बॅचमेटनं मी शॉर्टकट घेतला असा आरोप केला होता. त्यावेळी हेमंतनं माझी कॉलर पकडून सर्वांसमोर त्याचा समाचार घेतला होता आणि भावड्या लाईफमध्ये कधी शॉर्टकट घेणार नाही असा खमक्या विश्वास माझ्याबद्दल आमच्या डायरेक्टरसमोर व्यक्त केला होता. मसुरीमध्ये सुरुवातीच्या प्रशिक्षणावेळी हेमंतनं आम्हा सगळ्या मराठी उमेदवारांचं अफलातून स्किट बनवलं होतं. आजच्या काळातील महाभारत असं ते व्यंग होतं. त्यात दुर्योधन नायक होता. किरकोळ शरीरयष्टीच्या डवलेदादांना त्यानं भीमाची भूमिका दिली होती. डवलेदादांची एंट्रीच मुळे गदा ओढत ओढत स्टेजवर झाली होती. सायकलचं पंक्चर काढतेवेळी कर्णाचा वध अर्जुन करतो. द्रौपदीची भूमिका आम्हाला शिकवणाऱ्या फ्रेंच युवतीनं केली होती व मी दुर्योधनाच्या भूमिकेत होतो. नाटकाचा शेवट दुर्योधनाबरोबर द्रौपदी पळून जाते असा होता. उत्तर भारतातील अधिकाऱ्यांनी या सीनवेळी आमच्यावर अंडी फेकली. शेवटी विचार स्वातंत्र्यावर या स्किटवरून अकॅडमीमध्ये चर्चासत्र घडून आली. असो, असा हेमंत हा कॉलेजचा चॉकलेट हिरो होता. रोज नवनव्या ललनांबरोबर घाऱ्या डोळ्यांचा, विशाल कपाळाचा, गोरापान गोपिकांचा कृष्ण कोठेतरी कॅम्पसमध्ये दिसला की आम्हा खेड्यातल्या अनेक मकरंद अनासपुरांमध्ये असूया आणि जळफळाट व्हायचा. आमचा हॉस्टेलचा हिरो विकास धस हा धसकूट गुंड होता. धाडसी विकासचे रोज कुठेतरी लोचे होत असायचे. मला आठवतं, हॉस्टेल शेजारच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या पप्याच्या घरी आम्ही 15-20 जण त्याला धमकवण्यासाठी गेलो होतो. विकासने डोंबारवाड्यातला गुंड उत्या पवारला धतिंगसाठी बोलवलं होतं. उत्या पप्प्याला तुडवणार हे निश्चित होतं. मी आणि वल्याही प्रेक्षकांच्या कम सहकार्याच्या भूमिकेत मॉबमधून गेलो होतो. उत्यानं पप्प्याचा दरवाजा ठोठावला आणि पप्प्या बाहेर ये, तुला आज जित्ता नाही ठेवणार असा आवाज दिला. आत पप्प्या आणि पप्प्याचे 3 भाऊ तयारीतच होते. मात्र त्याची जाणीव आम्हाला अजिबातच नव्हती. 4घे जण हातात कोयते घेऊन बाहेर आले आणि थांब उत्या, तुझा कोथळाच बाहेर काढतो म्हणून त्या बछड्यांनी डरकाळी फोडली. विल्या आणि मी ही परिस्थिती पाहून अशी धूम ठोकली की मागे न पाहता 2-3 किलोमीटरवर जाऊनच थांबलो. थांबून एकमेकांशी एकतर उत्या किंवा विक्याची विकेट गेली असणार अशी चर्चा करीतच होतो की तेवढ्यात उत्याही धापा टाकत आमच्याजवळ पोहोचला. पप्प्याचा आवेश पाहून उत्याची बत्ती गुल झाली होती.
व परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्या गुंडांनी पळ काढला होता. आम्हाला पाहून तो खजील झाला व तिथल्या गारवेलाच्या काठ्यात तोडायला लागला. चला एकेकाला बघून घेऊ म्हणून परतण्याची भाषा बोलू लागला. हा फक्त बोलघेवडा पहिलवान आहे हे आमच्या ध्यानी आलं होतं. उद्या आता राहू दे, तू घरी जा असं त्याला सांगून आम्ही हॉस्टेलला पोहोचलो. भांडणं वाढली. पोलिसांची टीम हॉस्टेलला पोहोचली. आम्ही विकासला टेरेसवरच्या पाण्याच्या टाकीत लपून ठेवलं होतं. आम्हा सगळ्यांना रेक्टरने हॉस्टेलसमोर जमा केलं. फौजदार फलते गुस्सात होते. त्यांनी इंग्रजीमध्ये डायलॉग मारला, आय नो हू इज इन हाऊ मच वॉटर. आता त्याला कसं ठाऊक विकासला आम्ही पाण्याच्या टाकीत लपवलं आहे आणि तिथे तो थंडावून गेला आहे. शोध घेऊन फौजदार निघून गेले. आमचा जीव भांड्यात पडला.